श्री स्वामी समर्थ. आज एक नवा अनुभव घेऊन येत आहे. माझी आई, जिला वर्षानुवर्ष गुडघ्याचा त्रास होता, ती बाई आपल्या आयुष्याला जाम कंटाळलेली होती. एके दिवशी गुरुवारी मी माझ्या आईला म्हटले, आई, वर्षानुवर्ष आपण इतके औषधोपचार केले आहेत, पण त्याने तुझ्या गुडघ्यांमध्ये काहीच फरक जाणवला नाही आहे. आज एक शेवटचा उपचार आणि एकावर विश्वास ठेवून आपण तो करून पाहूया का? त्यावर आई म्हणाली, हो चालेल. इतके उपचार झाले तर आता शेवटचा उपचार. तेव्हा मी माझ्या आईला म्हटले, आई, ही आहे माझ्या महाराजांची चरणातली विभूती. येत्या गुरुवारपासून ती विभूती तुझ्या गुडघ्याला लावायला सुरू कर आणि महाराजांना म्हण की मी आजपासून तुमच्यावर विश्वास ठेवून ही माझ्या गुडघ्याला लावायला सुरू करते आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा. आईने माझ्या म्हटल्याप्रमाणे गुरुवारी विभूती लावायला सुरू केली. 1 महिना गेला, 2 महिना गेले. 3ऱ्या महिन्यात आईने स्पष्ट एकाच शब्दात म्हटले की बाळा, माझे गुडघे जे प्रचंड प्रमाणात दुखत होते ते आता खूपच कमी झालेले आहेत ग. त्यावर मी आईला म्हटलं, आई, हेच मी तुला वर्षानुवर्ष सांगत होते की विभूती एकदा तू तुझ्या चरणाला लावून घे आणि मग पहा माझे महाराज काय चमत्कार घडवतात ते. त्यावर आई म्हणाली, हो बाळा, मी तुझं ऐकलं असतं तर इतक्यात मला इतके औषधोपचार करावे लागले नसते. आणि आई म्हणाली, तुझे महाराज खूपच दयाळू आहेत ग. त्यावर मी माझ्या आईला म्हणाली, ते माझे महाराज नको म्हणून, आपले महाराज म्हण. त्यावर आई म्हणाली, हो. आई त्या क्षणातच महाराजांच्या समोर जाऊन उभी राहिली आणि तिने म्हटले, महाराज, तुमच्या विना काहीच नाही. त्या दिवसापासून माझी आई महाराजांवर इतका विश्वास करू लागली की जिथे पण ती जायची आणि कोणाला काही त्रास असेल तर ती माझ्या महाराजांचा अनुभव सांगून त्यांनाही महाराजांबद्दल सगळं चांगलं आहे, महाराजांची सेवा करा, औषधोपचार करून काही फरक पडत नाही, देवाला शरणागती द्या, जेव्हा सगळे उपाय संपतात तेव्हा आपले महाराजच आहेत जे पुढे येऊन उभे राहतात, असं सांगून तिने सर्वांना महाराजांच्या सेवेत आणले. माझ्या कुटुंबातली सगळी माणसं आता महाराजांच्या सेवेत आहेत. म्हणून म्हणते, जेव्हा काहीच उरत नाही, सगळं संपतं, तेव्हा आपले महाराज साक्षात तिथे उभे असतात. म्हणून एखादा गुरु आपल्या आयुष्यात असणं खूप गरजेचं आहे. महाराजांविना काहीच नाही. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.